हॅलो स्टुडंट्स, होप तुम्ही डिफरन्शिएशनचा पहिला एक्सरसाइज सॉल्व्ह करायला चालू केलेला असेल. लास्ट लेक्चर्समध्ये आपण डिफरन्शिएशनचे बेसिक फॉर्म्युले रिवाइज केले आणि त्यानंतर आपण जो फर्स्ट एक्सरसाइज आहे त्यातले काही क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात केली होती, राईट. त्यातले फर्स्ट एक्सरसाइज मधला पहिल्या क्वेश्चन मधले काही क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलेले होते, ते तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह केलेले असतील. तुम्ही डेली प्रॅक्टिस मेंटेन ठेवली तरच तुम्हाला या गोष्टी जमणार आहेत. हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, राईट. We will start today's lecture. ओके, आज आपण काही त्यातलेच पुढचे क्वेश्चन बघूयात. डिफरन्शिएट, राईट. मेन क्वेश्चन आपला फिक्स आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, राईट. त्यातला हा एक क्वेश्चन घेऊया आपण. वी आय तुम्हाला समोर दिसत असेल. y इक्वल टू 5 रेज टू साइन क्यूब एक्स अँड प्लस 3. 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3. ठीक आहे, क्वेश्चन आपण लिहून घेतला. याचा आपला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. वी हॅव टू फाइंड आउट dy बाय dx. काल आपण पॅटर्न बघितलेला कॉम्पोजिट फंक्शनचा. मला आता 12वी पासून क्लिअर कट कॉम्पोजिट फंक्शन तुमचे चालू झालेले आहेत. कॉम्पोजिट फंक्शन मी तुम्हाला काय करायचंय, एका पर्टिक्युलर कन्सेप्टला, एका पर्टिक्युलर टर्मला तुम्हाला एक्स अज्यूम करायचंय, डेरिव्हेटिव्ह काढायचे रेग्युलर फॉर्म्युला यूज करून, आणि ज्याला तुम्ही एक्स अज्यूम केलेला असेल त्याच्या डेरिव्हेटिव्ह पुढे आपल्याला मल्टिप्लाय करायचे. बेसिक कन्सेप्ट. इथे तुम्हाला काय करावं लागेल, परत मी लिहितो. y इक्वल टू 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3, राईट. इथे आपल्याला काय करायला लागेल, ही जी साइन क्यूब एक्स प्लस 3 आहे, इट इज बेसिकली a रेज टू एक्स. तो तुमचा कन्सेप्ट झाला, राईट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण डिफरन्शिएशन करतोय, वी विल गेट dy बाय dx. आपण इथं काय करणार आहे, ही जी टर्म आहे साइन क्यूब एक्स प्लस 3, याला आपण काय अजून करणार, एक्स अजून करणार आहे. म्हणजे तुमचा अल्टिमेट कुठला तयार होणार आहे, 5 रेज टू एक्स अशी टर्म तुमची तयार होणार, राईट. 5 रेज टू एक्स. 5 रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 5 रेज टू एक्स इंटू लॉग 5, राईट. a रेज टू एक्स डेरिव्हेटिव्ह a रेज टू एक्स इंटू लॉग a इज इक्वल टू 5. मी तुमचं काय होणार आहे, 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3, राईट, इंटू लॉग 5. हा तुमचा इथं तयार झाला. आता साइन क्यूब एक्स प्लस 3 ला आपण एक्स अजून केले. सो कॉम्पोजिट फंक्शनचा आपला बेसिक रूल, त्याला तुम्ही एक्स अजून केले, त्याच्या डेरिव्हेटिव्हने तुम्हाला मल्टिप्लाय करायचंय. तो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स प्लस 3. आले डोक्यात? वरची स्टेप तुम्हाला कळली. नेक्स्ट, आता तुम्हाला पुढे जस्ट कॅल्क्युलेशन करत कम्प्लीट करायचंय. साइन क्यूब एक्स प्लस 3 ही टर्म कंटिन्यू तशीच राहणार आहे, इंटू लॉग 5 ही पण तशीच राहणार आहे. आता इथं डेरिव्हेटिव्हचा आन्सर काय येणार आहे बघा, सॉल्व्ह करा. साइन क्यूब एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. साइन क्यूब एक्स म्हणजे काय, साइन एक्स ब्रॅकेट रेज टू 3. म्हणजे इथे तुम्हाला साइन एक्स ला एक्स अजून करावं लागेल, आणि एक्स क्यूबचा तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागेल. मग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, मी तर वरती देतो परत एकदा. अजून जो आपण बेसिक मध्येच आहे, तुम्हाला साइन एक्स ला एक्स अजून करावं लागेल, आणि मग तुम्हाला एक्स क्यूब याचा डेरिव्हेटिव्ह यूज करावा लागेल. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 3 इंटू एक्स स्क्वेअर, राईट. म्हणजे तुमचं किती काय क्रिएट होणार आहे, 3 इंटू साइन एक्स चा स्क्वेअर, राईट. 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स, हा साइन क्यूब एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता साइन एक्स ला आपण एक्स अजून केलंय, बरोबर आहे. या साइन एक्स ला तुम्ही काय केलेलं, एक्स अजून केलेलं फॉर सिम्प्लिफिकेशन. साइन एक्सच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय करावं लागणार, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. सगळ्या स्टेप मुद्दाम लिहून दाखवतोय. प्लस, आता 3 हा कॉन्स्टंट आहे, 3 चा डेरिव्हेटिव्ह झाला तुमचा 0. जस्ट तुम्हाला प्रॉपर फायनल आन्सर्स क्रिएट करत जायचे. साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू काय काय प्रिपेअर झाले बघा, 3 इंटू
साइन स्क्वेअर एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो परत कॉस एक्स. आता फायनल आन्सर टर्म्स गॅदर करा प्रॉपर. पाहिजे आपण याला आधी लिहूयात 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू लॉग 5 इंटू 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3, राईट. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स कॉस एक्स इंटू 5 रेज टू साइन एक्स प्लस 3 परत लॉग 5 तुमच्याकडे आहेच आहे. ठीक आहे. सो हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल इझिली, फार काही डिफिकल्ट टास्क नाहीये. रेग्युलर कन्सेप्ट तीच आहे, फक्त प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युले डिफरंट, कन्सेप्ट इज सेम. वी विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता तुम्ही जेवढे क्वेश्चन घेत जाल तेवढे तुम्हाला समोर दिसत जाणार आहेत, त्यामुळे आपण त्या थोडस बेटरिफिकेशनला जाऊयात. यातला अजून एखादा क्वेश्चन करूयात आपण. सपोज आपण आय एक्स हा सॉल्व्ह करूयात. y इक्वल टू ई रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. बऱ्याचशा ठिकाणी एक्सपोनेन्शियलचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. विल सॉल्व दिस क्वेश्चन. y इक्वल टू ई रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ते तुम्हाला समजली असेल. मला आपल्याला काय लागेल, मगाचाच कन्सेप्ट आहे, हा ई रेस टू समथिंग आहे. या सगळ्या टर्मला तुम्हाला एक्स अजूम करावा लागेल. याला एक्स अजूम करा. तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, ई रेस टू एक्स. हा तुमचा मेन क्वेश्चन तयार होणार. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई रेस टू एक्स असतो. तो काही तुमचा चेंज होत नाही. म्हणजे डिफरन्शिएटिंग with respect to x, we get dy by dx that is equal to e च्या डोक्यावरती x असेल, e रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्सच आहे. म्हणजे e रेस टू सेम टर्म राहणार आहे 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स. आता याला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. कशाने मल्टिप्लाय करणार आपण, मग आजचाच कन्सेप्ट, ज्याला तुम्ही एक्स अजूम केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. मग कशाला एक्स अजूम केले आपण, 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढणं हा तुमच्यासाठी मेन टास्क असणार आहे. बाकी मेन फंक्शन ऍप्लिकेशन झालं आपलं. ही टर्म प्रत्येक ठिकाणी येत जाणार, ती कुठं जाणार नाही, चेंज होणार नाहीये. ई रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स ही टर्म शेवटपर्यंत येत जाणार आहे. पुढचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आता सॉल्व्ह करायचा आहे. आता रेग्युलर तुमचा हा डिफरन्शिएशनचा क्वेश्चन झाला. आता याला बघा, याला तुम्ही काय करणार, हा तुमचा आता 3 साइन स्क्वेअर एक्स, साइन स्क्वेअर एक्स मगासारखाच झाला. मगाशी आपण क्यूब मधला केला होता, आता हा स्क्वेअर मधला आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, साइन एक्स ला एक्स अजूम करा, साइन एक्स ला एक्स अजूम करा. हा 3 ऍज इट इज खाली येणार आहे, तो कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशनला आहे, तो कुठे येणार नाही. साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर प्रमाणे इथं बघा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 2x. इथं साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येणार 2 इंटू साइन एक्स असा तुमचा तयार होणार. आणि इंटू परत काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, कारण तुम्ही साइन एक्स ला एक्स कन्सिडर केलेलं होतं, मायनस. आता इथं सेम फॉर्मॅट आहे, हा 2 तसाच राहील, कॉस स्क्वेअर एक्स. आता कॉस स्क्वेअर एक्सचा तुम्ही एक्स अजून करू शकता, सेम प्रोसेस. व्हॉट वी आर गेटिंग, 2 विल रिमेन सेम. कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 2 इंटू कॉस एक्स, ज्याला तुम्ही एक्स अजून केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करणार. म्हणजे कॉस एक्सच्या डेरिव्हेटिव्हने आपण काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे, राईट. टर्म्स प्रॉपर गॅदर करा. कॅल्क्युलेशनचा पार्ट फक्त इथनं पुढे तुमचा राहणार आहे. ऍप्लिकेशन ऑफ कन्सेप्ट इज कम्प्लिटेड, पार्ट ऑफ कॅल्क्युलेशन इज रिमेनिंग. तुम्ही जेवढं कॅल्क्युलेशन परफेक्ट कराल तिथे तुम्ही पुढे आन्सर करेक्ट करत जाणार आहे. 3 इंटू 2 6 साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस 2 इंटू 2 4 कॉस एक्स. आता कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे मायनस साइन एक्स, राईट. दॅट इज इक्वल टू e raised to 3 sin square x minus 2 cos square x into क्रिएट झालं तुमचं इथं 6 इंटू साइन एक्स कॉस एक्स, मायनस इंटू मायनस इथं प्लस येणार, प्लस 4 साइन एक्स अँड कॉस एक्स. बरोबर आहे का बघा.
सो ॲज अ आन्सर फायनल तुम्ही करू शकता. मी हा वरचा पार्ट काढून टाकतो, हा तुम्हाला आता लागणार नाही, म्हणजे इथे मला आन्सर लिहिता येईल. एकाच ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिसेल. त्यामुळे आता वरती आलेलो आहे, राईट. सो dy by dx that is equal to e raised to 3 sin square x minus 2 cos square x इंटू किती येणार आहे, 6 sin x cos x प्लस 4 sin x cos x. तो किती ना तुमचा इंटू खाली मल्टिप्लिकेशनला आहे 10 sin x and cos x. हा झाला तुमचा आन्सर. इट इज युअर फायनल आन्सर. परत सांगतोय, नीट कन्सेप्ट क्वेश्चन नीट बघून घ्या, कसं कसं आपण करत गेलेलो आहे, तिथपर्यंत तुम्ही इझिली पोहोचाल. आता फायनली यात तुम्हाला अजून काय चेंजेस करायचे असतील तर या टर्मला तुम्ही चेंज करू शकता 10 sin x cos x ला, राईट. अजून तर 10 sin x cos x आहे, तुम्ही याला काय लिहू शकता, 5 into 2 sin x into cos x. आन्सर मधला पार्ट सांगतो मी तुम्हाला. यातला 5 तसाच ठेवा आणि 2 sin x cos x म्हणजे किती असतो, sin 2x असतो. म्हणजे हा जो 10 sin x cos x आहे, बरोबर आहे का, म्हणजे हा जो आन्सर म्हणला 10 sin x cos x आहे, इथं तुम्ही काय लिहू शकता, 5 into sin 2x, राईट. कुठे आन्सर ठेवलं तरी पण तुम्ही चालेल. आता हे आन्सर आलंच पाहिजे असं काहीही नाही, परत मी तुम्हाला सांगतोय. लक्षात आहे का, तुमचा हा सुद्धा आन्सर बरोबर आहे आणि याला घेऊन सुद्धा आन्सर बरोबरच आहे. काही प्रॉब्लेम नाहीये की त्या 10 sin x cos x ला कन्व्हर्टच केलं पाहिजे असं काही नाही. समजा तुम्हाला एमसीक्यू ला क्वेश्चन आला तर माझं तुम्हाला आन्सर पर्यंत पोहोचता आलं पाहिजे, राईट. विल गो टू नेक्स्ट क्वेश्चन. तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन लिहून घ्या पटापट. एक्सपोनेन्शियल आता बऱ्यापैकी आपला झालेला आहे. ठीक आहे, हा करून बघूयात. एक्स आय व्ही y इक्वल टू साइन अंडर रूट साइन अंडर रूट एक्स. क्वेश्चन सॉल्व करायचा ट्राय करूयात आपण. y इक्वल टू साइन ऑफ अंडर रूट x differentiating with respect to x. Derivative of y is dy by dx, राईट. आता मी तुम्हाला कालपासून सांगत आलोय, मगाच्या क्वेश्चनला सुद्धा जी टर्म आउटसाइड आहे त्याच्याप्रमाणे आपण डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करतो. सगळ्यात बाहेर साइन दिसते तुम्हाला, ही जी सगळी टर्म आहे त्याला तुम्हाला एक्स अजूम करावं लागेल, तुमची बेसिक टर्म कुठली तयार झाली, इथं मगासारखं मी परत एकदा लिहितो. तुमची आता टर्म तयार झाली साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तुमचा, कॉस एक्स, राईट. इथं काय क्रिएट होणार, सेम कन्सेप्ट. मी साइनच्या पुढे काही असू दे, साइनचा डेरिव्हेटिव्ह झाला कॉस, कॉस ऑफ अंडर रूट साइन अंडर रूट एक्स हा तुमचा इथं क्रिएट झाला. पुढे काय येणार आहे, बेसिक कन्सेप्ट, डेरिव्हेटिव्ह. कशाचा डेरिव्हेटिव्ह, ज्याला तुम्ही एक्स अजूम केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचंय. एक्स कशाला अजूम केले आपण, स्क्वेअर रूट ऑफ साइन अगेन स्क्वेअर रूट ऑफ एक्स, राईट. म्हणजे फर्स्ट टर्म आपल्याला मिळालेली आहे, सेकंड टर्मचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढत काढत पुढे जायचंय, राईट. तुमचा काय क्रिएट झाला, कॉस ऑफ अंडर रूट साइन ऑफ अंडर रूट एक्स इंटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करणं हा तुमचा टास्क झाला. आता इथं तुम्हाला काय करावं लागेल, आता याच्यात सगळ्यात बाहेरचं फंक्शन कुठलं आहे, स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट हे सगळ्यात बाहेरचं फंक्शन आहे. आतमधला जो साइन रूट एक्स आहे त्याला तुम्हाला एक्स अजून करावं लागेल, राईट. आतमधल्या टर्मला एक्स अजून करा, मग तुमचा रूट एक्स असं तुमचा क्रिएट झालं फंक्शन. माझं डिफरन्शिएशन काय असतं, रूट एक्स 1/2 इंटू रूट एक्स. बेसिक फॉर्म्युलामध्ये आपण बघितलेलं आहे. सो व्हॉट वी आर गेटिंग हियर, अंडर रूट एक्स ची डिफरन्शिएशन आहे 1/2 इंटू रूट एक्स. 1/2 इंटू अंडर रूट एक्स म्हणजे ज्याला आपण एक्स अजून केले ती टर्म, म्हणजे साइन ऑफ अंडर रूट एक्स, नीट टर्म समजून घ्या, राईट. मग इंटू, आता परत सेम कन्सेप्ट, ज्याला तुम्ही डेरिव्हेटिव्ह ज्याला आपण एक्स कन्सिडर केलेला आहे
त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचंय. ही टर्म तुमची इथं ऍड होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ अंडर रूट एक्स. राईट, एक 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 स्टेप करत जायचं तुम्हाला. सो इज इक्वल टू कॉस ऑफ अंडर रूट साइन ऑफ अंडर रूट एक्स इंटू तुमचं काय झालंय 1/2 अंडर रूट साइन अंडर रूट एक्स इंटू, आता हा डेरिव्हेटिव्ह काय होतंय बघा तयार तुमचा. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. अगेन सेम कन्सेप्ट, साईनच्या पुढे काहीतरी टर्म आहे. आता या अंडर रूट एक्स ला एक्स कन्सिडर करा, त्या सगळ्यात बाहेर साईनची टर्म आहे. राईट, साइन एक्स, साइन एक्स डेरिव्हेटिव्ह किती असतो आपल्याकडे, कॉस एक्स असतो. हा तुमचा तयार झाला कॉस ऑफ अंडर रूट एक्स इंटू अगेन येणार तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, कारण रूट एक्स ला आपण एक्स अज्युम केलंय. अशा स्टेप्स तुमच्या वाढत वाढत पुढे चालल्यात. राईट, मुद्दाम कलरिंग करतोय, कुठलीही स्टेप तुम्हाला समजली नाही ती नंतर आयडेंटिफाय करता येईल आणि ती तुम्ही मला विचारू शकता. अजूनही बेसिक्सचे काही आपण बघतोय, त्यामुळे मी स्पीड थोडंसं कमी ठेवतोय सॉल्विंगचं. तुमचा सुद्धा स्पीड हळूहळू एक 3 लेक्चर झाल्यानंतर तुमचं स्पीड ऑटोमॅटिकली याच्यात वाढत जाणार आहे, एवढा वेळ लागणार नाही. कॉस ऑफ रूट एक्स, आता रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट फॉर्म्युला आहे 1/2 इंटू रूट एक्स. राईट, आता हे सगळे फक्त टर्म्स गॅदर करा एका ठिकाणी, तुमचा आन्सर इथं कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, इथं मी करतो वरती परत मगासारखंच हा पार्ट काढून टाकतो. हा पार्ट तुम्हाला समजलाय. मी मुद्दाम इथंच लिहितोय कारण तुम्हाला ते एका स्क्रीनवरती सगळं दिसावं. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय काय आलंय. आता इथं बघा, इथं न्यूमरेटरला काय काय आहे, ही ब्ल्यू कलरची टर्म आहे ती न्यूमरेटरला आहे. पुढे गेला तुम्ही, हा कॉस रूट एक्स हा एक न्यूमरेटरला आहे. राईट, पहिली टर्म आधी लिहितो मी कॉस ऑफ अंडर रूट साइन ऑफ अंडर रूट एक्स इंटू, वरती अजून टर्म आहे आपल्याकडं कॉस ऑफ अंडर रूट एक्स. तुमचा सगळा न्यूमरेटर आहे. डिनॉमिनेटर काय काय आहे बघा, डिनॉमिनेटर म्हणजे ही ब्राऊन कलरची टर्म दिसते ती डिनॉमिनेटरला आहे, आणि शेवटचा 2 इंटू रूट एक्स. या दोघांचा मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू 2 इथं 4 तयार होईल इंटू, मी रूट एक्सला आधी लिहितो पाहिजे तर रूट एक्स इंटू, आता ही ब्राऊन कलर मध्ये टर्म अंडर रूट ऑफ साइन अंडर रूट ऑफ एक्स. तो हे तयार झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, इट इज युअर फायनल आन्सर. यांचं तुम्हाला समजलेलं असेल, प्रॉपर सॉल्व्ह करा, क्वेश्चन नीट बघत चला आणि न बघता लिहिण्याचा ट्राय करा, म्हणजे तुम्हाला समजेल आपलं कॅल्क्युलेशन बरोबर चाललंय का चुकीचे चाललेले आहेत. राईट, प्रत्येक स्टेप बघून लिहू नका, तुम्हाला मी 11वी पासून सांगत आलेलो आहे. राईट, तुम्ही तुमचं कॉम्प्युटर किंवा मोबाईल जे असेल ते पॉज करा, नीट क्वेश्चन बघा, लिहून घ्या, जास्तीत जास्त न बघता स्टेप सॉल्व्ह करा. नाही जमलं तर परत तुमच्यासमोर स्क्रीनवरती आहेच आहे. प्रत्येक स्टेप बघून लिहू नका, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत आलेलो आहे. राईट, हा एक क्वेश्चन दिसतो थोडासा, एक्स व्ही आय वाय इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स आणि बेस दिलाय याचा ई स्क्वेअर. मुद्दा मी या क्वेश्चन घेतलाय, बेस थोडासा वेगळा दिसतोय, ई स्क्वेअर दिसतोय, थोडीशी लॉगॅरिथमिकची आपली डिव्हिजन होऊन जाईल या निमित्ताने. वाय इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स. नुसता एवढा टर्म असता तर आपण पटापट सॉल्व्ह केलं असतं, पण इथं तुमच्याकडे बेस काय आहे. आपण काय करूयात, आपण समजा हा क्वेश्चन आहे असं समजून घ्या, या हा क्वेश्चन आपण आधी सॉल्व्ह करूयात, बेस ई स्क्वेअर नंतर घेऊयात. ठीक आहे, हा एक्स्ट्रा क्वेश्चन आहे असं समजा. राईट, त्याला मी पुढे लिहितो y इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स. राईट, y इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स. आता मला याचं डिफरन्शिएशन करायचंय, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता या लॉग एक्स ला x कन्सिडर करा, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/x. लॉग एक्स च्या ठिकाणी x आहे म्हणजे 1/log x येणार, इंटू परत काय येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. राईट,
अजून तुम्हाला नीट समजेल. हा जो लॉग एक्स आहे त्याला आपण एक्स कन्सिडर केलंय आपण. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. एक्सच्या ठिकाणी लॉग एक्स आहे इंटू ज्याला एक्स कन्सिडर केले त्याला डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करतोय. व्हॉट वी आर गेटिंग 1/log x इंटू लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x. त्याला तुम्ही एका ठिकाणी लिहिलं तर 1/x इंटू लॉग एक्स. हे झालं तुमचं आन्सर. राईट. हा झाला बेसिक एकदम. हा क्वेश्चन एकदम सिंगल मार्कचा क्वेश्चन आहे हा. फार काही डिफिकल्टी नाहीये. आता आपण मगाच्या क्वेश्चन वरती येऊयात. इथं फक्त बेस तुमचा ई स्क्वेअर आहे. तो बेस ई स्क्वेअरला तुम्हाला काय करायचंय बघा. तुम्हाला बेस लिहायला लागेल ई स्क्वेअर. सॉरी, बेस आहे आपल्याकडं ई स्क्वेअर. आता इथं आपल्याला चेंज ऑफ बेस मगाच्या क्वेश्चन मध्ये आपण परत दाखवतो मी. मगाच्या क्वेश्चन मध्ये आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेत गेलेलो आहे. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x कधी असतो जेव्हा त्याचा बेस असतो ई. नुसता ई बेस असेल तर तो आपण लिहित नाही. राईट. इथं आपल्याला वेगळा बेस दिलाय यांनी, ई स्क्वेअर बेस दिलाय. सो वी हॅव टू यूज चेंज ऑफ बेस फॉर्म्युला. लॉगॅरिथम मधला फॉर्म्युला आहे जो मी आता इथं लिहितो, नंतर मी रफ करीन. चेंज ऑफ बेसचा. चेंज ऑफ बेसचा काय फॉर्म्युला आहे. लॉग ऑफ ए टू द बेस बी असेल. आता याचा मला बेस चेंज करायचा आहे तर बेस बी आहे आपल्याकडं. कुठलाही बेस असेल मला काय करावं लागेल. लॉग ऑफ ए टू द बेस सी अँड लॉग ऑफ बी टू द बेस सी. हा तुमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्याचा लॉग घ्यायचा आहे विथ न्यू बेस. जो ओल्ड बेस होता त्याचा पण डिनॉमिनेटरला लॉग घ्यायचा आहे विथ न्यू बेस. नवीन बेस तयार केला. राईट. इथं आपल्याला ई स्क्वेअरच्या ठिकाणी ई बेस करायचा आहे. आणि ई असेल बेस तर तो परत परत लिहायची गरज नाहीये. बेस जर ई असेल तर तो लिहायची गरज नाही. राईट. इथं सी च्या ठिकाणी जर आपण बेस ई केला तर तो लिहायची गरज नाहीये. सिंपल. राईट. मी परत इथं लिहितो लॉग ऑफ ए टू द बेस बी. याचा बेस जर मी ई केला ई, त्याला मी फक्त लिहिणार लॉग ए अपॉन लॉग बी. इथं ऍक्च्युली ई आहे पण तो नाही लिहिला तरी चालणार आहे. राईट. या दोन्ही ठिकाणी ई आहे बेस, पण बेस ई असेल तर तो आपण लिहित नाही. ठीक आहे. मग हा तुमचा काय क्रिएट झाला सांगा आता. y इक्वल टू चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला. हा पुढचा लॉग एक्स आहे आणि हा बेस ई स्क्वेअर आहे. म्हणजे ज्याचा लॉग घेतलाय त्याचा लॉग तर तुम्हाला घ्यायचाच आहे. म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स हा तुमचा राहणार न्यूमरेटर. डिनॉमिनेटर जुना बेस कुठला आहे ई स्क्वेअर. त्याचा पण तुम्हाला लॉग घ्यावा लागेल लॉग ऑफ ई स्क्वेअर. राईट. हा फॉर्म्युला आपण इथं आपल्याला केलेला आहे. लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ ई स्क्वेअर. सो पुढे काय काय ते बघा आता. अजून आपण त्याला सॉल्व्ह करत चाललेलो आहे. अजून सुद्धा त्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. वरती आहे लॉग ऑफ लॉग एक्स. आता लॉग ई स्क्वेअरला सिम्प्लिफाय करा. हा 2 येतो पुढे मल्टिप्लिकेशनला. म्हणजे 2 इंटू लॉग ई अशी टर्म तयार होईल. इथं कुठला फॉर्म्युला वापरला आपण लॉगॅरिथम मधला. लॉग ऑफ ए रेस टू एम. ए रेस टू एम चा आपण लॉग घेतोय तर एम पुढे येतो मल्टिप्लिकेशनला. एम इंटू लॉग ए. तो फॉर्म्युला आपण इथं अप्लाय केलाय. म्हणजे हा 2 झाला पुढे मल्टिप्लिकेशनला डिनॉमिनेटर मधला लॉग ई तयार झाला. पुढचा एक फॉर्म्युला आपल्याला माहितीये लॉग ई. लॉग ई ची व्हॅल्यू असती 1 कारण इथं बेस असतो ई. इला नाही तरी पण. राईट. म्हणजे इथं तुमचा परत क्वेश्चन काय होणार रिडिफाईन. we will redefine question. Y is equal to log of log x and divided by 2. log a काय तुमच्याकडे 1च आहे. बरोबर आहे. तर तुमचा आता मगाचाच क्वेश्चन तयार झाला. आपण मगाशी इथं सॉल्व्ह केला होता तो. लॉग ऑफ लॉग एक्स इथं फक्त डिवायडेड बाय 2 आहे. राईट. म्हणजे या क्वेश्चन मध्ये इथं डिवायडेड बाय 2 आहे. इथं पण सगळीकडे डिवायडेड बाय 2 येत राहणार ऍडिशनली. तुम्ही सगळीकडे लिहू शकता. मग तुम्ही या आन्सर पर्यंत पोहोचाल. सॉल्व्ह करा. आन्सर तुमचं बरोबर आलं का एकदा चेक करा. राईट. म्हणजे अल्टिमेट हा आपल्याला सॉल्व्ह करायलाच लागला ऑटोमॅटिकली. राईट. इथपर्यंत तुम्ही आपण पोहोचलेलो होतो. लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय 2. याच्या पुढचा डेरिव्हेटिव्ह आपण मगाचाच क्वेश्चनला सॉल्व्ह केलाय जो आपण एक घेतला होता ऍडिशनली म्हणून. त्याला फक्त डिवायडेड बाय 2 आहे. मग तो डिवायडेड बाय 2 मी प्रत्येक स्टेपला ऍड केलाय. तो सॉल्व्ह करत करत या तुम्ही तुमच्या या परफेक्ट आन्सर पर्यंत पोहोचाल. राईट.
कॅल्क्युलेशन नीट करा, क्रिटिकल, तुम्ही प्रॉपर या आन्सर पर्यंत पोहोचा. ठीक आहे, गुड. बेसिक क्वेश्चन आपण करत चाललोय. अजून एक घेऊयात आपण. याच्यात बरेच क्वेश्चन आहेत. पहिला एक्सरसाइज असल्यामुळे याच्यात तुम्हाला बरेच क्वेश्चन बघायला मिळतील. हा एक्सरसाइज तुम्ही परफेक्ट सॉल्व्ह केलात तर तुम्हाला नंतर फार अडचण येणार नाही. एक्स व्ही आय 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 y इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. टर्म एकदम सिंपलच आहेत, फक्त बऱ्याच वेळेला स्टुडंट्स बघून त्याला घाबरतात किंवा तिचं स्क्वेअर आहे तिचं स्क्वेअर आहे, म्हणजे नक्की मला काय काय करायचंय. y इक्वल टू इथं साइन स्क्वेअर आहे, पाहिजे तर एक्स स्क्वेअरला आपण ब्रॅकेट टाकूयात, मायनस कॉस स्क्वेअर अँड एक्स स्क्वेअर. म्हणजे एक्स स्क्वेअरचा साइन घेतलाय आणि मग स्क्वेअर केलाय, या एक्स स्क्वेअरचा कॉस घेतलाय त्याच्यानंतर स्क्वेअर केलाय. ठीक आहे, माझं डिफरन्शिएशन करायचंय. तर डिफरन्शिएशन with respect to x regular, so dy by dx is equal to, मगाच्या कन्सेप्ट अप्लाय करा पटापट. आता इथं साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे. आता तुम्ही साइनच्या पुढच्या टर्मला एक्स अजून करणार नाहीये. सगळ्यात बाहेरची टर्म कुठली आहे? साइन ही सगळ्यात बाहेरची टर्म नाहीये, स्क्वेअरिंग ही सगळ्यात बाहेरची टर्म आहे. स्क्वेअरिंग म्हणजे या सगळ्याला तुम्हाला एक्स कन्सिडर करावं लागणार आहे. लक्षात आहे बघा, या सगळ्याला तुम्हाला एक्स कन्सिडर करावं लागेल. मग तुमची टर्म तयार होणार आहे एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा 2x. बऱ्याच जण इथं साइन दिसलं की त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस करतात आणि तिथं तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट होणार आहे. नुसता साइन एक्स स्क्वेअर असेल त्याला आपण कॉस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो, पण हा साइनचा स्क्वेअर आहे, स्क्वेअरिंगचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो तुमचा 2x असतो. हा कन्सेप्ट तुम्हाला इथे लावावा लागेल. म्हणजे 2 इंटू एक्स, 2 इंटू एक्स, एक्स कशाला म्हणलोय आपण? साइन ऑफ एक्स स्क्वेअर. सेम कन्सेप्ट, ज्याला एक्स अजून केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. आपण साइन ऑफ एक्स स्क्वेअर याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल, राईट. मायनस कॉसला सुद्धा डिक्टो सेम आहे, काही चेंजेस नाहीये. स्क्वेअरिंगची टर्म आहे, म्हणजे ही जी काय टर्म तुमची असेल कॉस एक्स स्क्वेअर, त्याला तुम्हाला एक्स अजून करावं लागेल, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. तिथं तुमचं काय क्रिएट होईल? 2 इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. अशा टर्म तुमच्या तयार होतील. स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करा. 2 इंटू साइन, आता मी ब्रॅकेट लिहित नाही, 2 इंटू साइन एक्स स्क्वेअर इंटू, आता साइन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, तर या एक्स स्क्वेअरला एक्स अजून करा. मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स, मग कॉस एक्सच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे, राईट. आणि ज्याला एक्स अजून केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. एक्स स्क्वेअरला आपण एक्स अजून केले या ठिकाणी, मायनस. बऱ्यापैकी आता कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालेला असेल, म्हणून आपण पुढे पटापट चाललोय. आता इथं मगाचा समजे जो पहिल्यांदा यूज केला तोच, या एक्स स्क्वेअरला एक्स अजून करा. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला? मायनस साइन एक्स, म्हणजे मायनस साइन एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरला आपण एक्स अजून केले आणि मग पुढे त्याला सॉल्व्ह केले. व्हॉट वी आर गेटिंग? 2 इंटू साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस, मायनस इंटू मायनस मी प्लस करतो, 2 इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे 2x, राईट. तर या टर्म्स बघा, इथं हा तुमचा 2 आहे, 2 इंटू 2x 4x होणार. इथे पण तुमचा 2 इंटू 2x 4x येणार आहे. ते तुम्ही बाहेर कॉमन घेऊ शकता. मग आज काय करायला आपल्याकडं? किंवा 2x घेतला तरी चालेल, म्हणजे 2 साइन एक्स, परत आपण 2 इंटू साइन थिटा कॉस थिटा तो एक फॉर्म्युला वापरू शकतो आपण. ते पण इथं बघूयात आपण. मग काय काय तर होतंय, समजा 2x, 2 इंटू 2 4x बाहेर घेतला तर आज किती राहणार आहेत? साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस, आपण सेमच आहे, याला साइन एक्स स्क्वेअर मी आधी लिहितो, साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग तुमचं काय तयार झालं? 4x इंटू, या ब्रॅकेट मध्ये टर्म सेमच आहेत, साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर, साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर, मग ते 1 + 1 2 झाले. मग 2 इंटू
साइन ऑफ एक्स स्क्वेअर अँड कॉस ऑफ एक्स स्क्वेअर, राईट? ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही आन्सर कम्प्लीट करू शकता. याच्या फार काय अजून याच्या पुढे एक स्टेप बनू शकते मगासारखी. स्टील हे आन्सर तुमचं सफिशियंट आहे पहिल्या स्टेपसाठी. दुसऱ्या स्टेपसाठी जरा थोडंसं आपण अजून चेंजेस करू शकतो, जसं आपण मगाच्या काही क्वेश्चनला केलं होतं ते पण आपण करून बघूयात. इथे मी वर घेतो म्हणजे तुमचे आन्सर परत समोर राहील. दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू, आता 4x आहे त्याला मी तसंच ठेवलंय. आता 2 इंटू साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर हा थिटा आहे समजा, मग 2 साइन थिटा कॉस थिटा, तो फॉर्म्युला कुठला झाला? साइन ऑफ 2 इंटू थिटा साइन 2 थिटा. थिटा म्हणजे काय तुमच्याकडे एक्स स्क्वेअर आहे. फायनल आन्सर 4x साइन ऑफ 2x स्क्वेअर. हे सुद्धा तुम्ही आन्सर करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, राईट? नीट बघा कसं सॉल्व्ह केलेलं आहे, यू विल डेफिनेटली गेट. पुढचे काही क्वेश्चन घेऊयात आपण. काही क्वेश्चन पुढचे थोडेसे लेंदी दिसतात ते मला. क्वेश्चन नंबर 3 मधले ते क्वेश्चन घेऊन काय असं फार फायदा नाहीये, फार मोठमोठे क्वेश्चन दिसतात अननेसेसरी. तरी पण त्यातला पण एक पहिला क्वेश्चन करूयात. क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट, y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 3 प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू 4. ऍक्च्युली जो आपण सगळ्यात पहिला क्वेश्चन केला होता त्याच टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त 2 टर्मची ऍडिशन आहे. 2 टर्मची ऍडिशन असेल तर तुम्ही जरा सेपरेटली सॉल्व्ह करू शकता, राईट? त्याचे फॉर्म्युला मी परत थोडेसे रिवाइज करून तुम्हाला सांगतो. तुमचा y इक्वल टू u प्लस v असेल, 2 टर्मची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. तर dy बाय dx काय असतो? y डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. तुम्ही पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढा, दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढा, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, काही प्रॉब्लेम नाहीये. पहिलं ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला बेसिक. y इज इक्वल टू u प्लस e म्हणजे f ऑफ x प्लस g ऑफ x. 2 फंक्शन असतील, ऍडिशन असेल आत्ताच्या क्वेश्चन सारखी, दोन्हीचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा आणि त्याला ऍड करा. मग ते तुम्ही एका स्टेप मध्ये करत करत या किंवा 2 वेगवेगळे सॉल्व्ह करा, नंतर ऍड करा, कसंही चालेल तुम्हाला. ऍडिशन सबट्रॅक्शन दोन्ही आला. याच्यानंतर तुमच्याकडे एक मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला होता, y इज इक्वल टू u इंटू v. 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतो? y डॅश. y डॅश काय असतो तुमचा? u इंटू v डॅश प्लस v इंटू u डॅश. हे तुम्हाला 11वीच्या सिलेबस मध्ये झालेलं आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 टर्म्स. म्हणजे आपण काय म्हणतो? फर्स्ट टर्म ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. आता तुमचा u इंटू v मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं? त्याचा तिसरा एक कन्सेप्ट आहे तुमच्याकडे, y इज इक्वल टू u अपॉन v. आता डिफरन्शिएशन करायचंय, 2 टर्मचे डिव्हिजन असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आपण डेरिव्हेटिव्ह कसं काढतो? y डॅश. y डॅश म्हणजे dy बाय dx. y डॅश म्हणजे काय? याचा डिनॉमिनेटरचा करायचा आहे तुम्हाला स्क्वेअर. सिक्वेन्स समजून घ्या कसं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह डिफाईन करायचा आहे, मी एकदम इझी वे मध्ये सांगतोय. फॉर्म्युलेशन मी तुम्हाला एकदम इझी वे मध्ये लिहून दिले. डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करायचा आहे, न्यूमिनेटरला काय येणार? v इंटू यू डॅश. खाली ज्याचा स्क्वेअर केलाय तोच टर्म वरती घ्या एकदा, v इंटू यू डॅश मायनस u इंटू v डॅश. एकदम सिंपल पद्धती तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. याला म्हणायचं असेल तर फार मस्त आहे. म्हणजे तुमचा फंक्शन कसा आहे? न्यूमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर आहे, राईट? मग डेरिव्हेटिव्ह कसा आलाय? डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमिनेटर मायनस न्यूमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. परत परत तुम्ही म्हणायला गेला तर तुम्हाला एकदम मजा येईल. पण लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला? u अपॉन v असेल तर खाली आधी डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करा, डिनॉमिनेटरला वरती ऍज इट इज घ्या, मग न्यूमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे मायनस. आता पहिल्या टर्मचं रिव्हर्स करायचं, v इंटू यू डॅश आहे, मग आता v ला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि u ला तुम्हाला तसंच ठेवावं लागेल. हा जरा तुमचा अंडरस्टँडिंगचा कन्सेप्ट, ठीक आहे? परत येऊया आपण मेन क्वेश्चन मध्ये. ओके, सो आपण एका स्टेप मध्ये लिहित जाऊयात काय काय होते बघा. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, ठीक आहे?
वायचा डेरिव्हेटिव्ह तुमच्याकडं dy बाय dx. एकाच लिहायचं म्हणलं तर तुम्हाला थोडंसं नीट लक्ष द्यावं लागेल किंवा दोन वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता या टर्मचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे पहिल्या टर्मचा. इथे तुम्हाला काय करावं लागेल, आपला बेसिक कन्सेप्ट, याला तुम्हाला कन्सिडर करावं लागेल x. ह्याच्यासोबत तुम्हाला या टर्मला कन्सिडर करावं लागणार आहे x, राईट. पहिला फॉर्म्युला कुठला आला, पहिल्याला तुम्ही x केले तर तुमचा x क्यूब अशी टर्म तयार होईल. x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 3x². आणि इथं दुसरी जी टर्म आहे जिथं तुम्ही x अजून करताय तो तुमचा x⁴ तयार होणार, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 4 इंटू x क्यूब. ही टर्म तुमची तयार झाली. चला मग आपण सॉल्व्ह करूयात. इथं 3 इंटू x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ज्याला तुम्ही x अजून केलंय, x² प्लस 4x प्लस 1 इनसाइड सेम टर्म x² प्लस 4x प्लस 1, राईट. आता पुढची टर्म मी वेगळ्या ह्याच्यात घेतो म्हणजे ती तुम्हाला समजेल. प्लस आता काय येणार आहे, हा x⁴ आहे, मग 4 इंटू x⁻³ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ज्याला तुम्ही x अजून केले ती टर्म x³ मायनस 5x मायनस 2, x³ मायनस 5x मायनस 2. तर सॉल्व्ह करा नीट. अल्जेब्रिक असेल तर फार काय टेन्शनचं काम नाहीये. बेसिक x⁻n एकच फॉर्म्युला असतो. आता इथे इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह आहेत. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. आता हे कसं आलं विचारायचं नाही, 11वी मधलं आहे, कालपासून आपण करतोय. 4 इंटू x³ मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट ⁻³ आता याचा डेरिव्हेटिव्ह x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² मायनस 5 minus 0. So see what we are getting. So 3 into 2x plus 4. Second bracket में आधी लिहिलाय. And then x² plus 4x plus 1 bracket square. And then second term plus similar pattern 4 into inside 3x² minus 5. याच्यात पण second term में आधी लिहिले. And next x³ minus 5x minus 2 bracket ⁻³ आता याच्यात तुमचं काय कॉमन निघते का बघायचं, नाही तर तुमचा आन्सर कम्प्लीट. 2x प्लस 4a 4a 3a कॉमन तर काही निघणार नाहीये. इथं तुम्ही तुमचा आन्सर स्टॉप करू शकता, राईट. ओके, सो दॅट्स इट. सांगितल्याप्रमाणे थोडंसं लेंदी आहे, पण तुम्ही 1 बाय 1 सॉल्व्ह करत गेला. पहिलं ब्लॅक सॉल्व्ह केलं तर चालेल, नंतर ब्ल्यू सॉल्व्ह केलं तर चालेल, नंतर दोघांची ऍडिशन केली तर पण आपल्याला चालणार आहे. ठीक आहे, हे मगाचच आहे. एखादा आपण थोडासा डिवाइड याचा करून बघूयात, u/v किंवा u इंटू v. 1 2 3 y is equal to x upon under root 7 minus 3x, right? Differentiating with respect to x. डायरेक्ट तुम्हाला u/v तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. u/v चा फॉर्म्युला अप्लाय करूया आपण. u/v मगाशी मी तुम्हाला सांगितलंय, परत लिहितो. y is equal to u/v असेल तर y' काय असतो, लिहिण्याची पद्धत, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, डिनॉमिनेटर ऍज इट इज, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर ऍज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. लक्षात ठेवण्याची सिंपल मेथड. चला काय काय येणार आहे, dy बाय dx इज इक्वल टू, आधी करा डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. डिनॉमिनेटरचा स्क्वेअर किती येणार, 7 मायनस 3x, अंडर रूट कॅन्सल होणार. आता पुढे काय येणार, आता तुम्हाला डिनॉमिनेटर ऍज इट इज लिहायचं आहे. तो अंडर रूट 7 मायनस 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ऍज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, राईट. आता याला सॉल्व्ह करायचंय, तुम्ही तुमच्या आन्सर पर्यंत पोहोचाल. 7 मायनस 3x ऍज इट इज. आता वरचं बघा काय काय येणार आहे, अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x असाच राहील. x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1, त्यामुळे त्याचा काय जास्त इफेक्ट होणार नाही. x
आता याचा डेरिव्हेटिव्ह इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा ज्यात तुम्हाला अंडर रूटची टर्म सगळ्यात बाहेर आहे, म्हणजे जी अंडर रूटच्या इनसाइड टर्म आहे त्याला तुम्हाला एक्स अजून करावा लागेल आणि रूट एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला करावा लागेल. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1/2 इंटू रूट एक्स. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 1/2 इंटू रूट, जो काय रूट असेल तो 7 मायनस 3x इंटू डेरिव्हेटिव्ह. कशाला एक्स अजून केलं तुम्ही? 7 मायनस 3x ला एक्स अजून केलं होतं, म्हणजे त्याच्या डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागणार, राईट? ठीक आहे. आता हे वरच्या जरा मी रफ करतो, म्हणजे पुढे आपल्याला एकाच ठिकाणी नीट करता येईल सगळं. सो dy by dx is equal to अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x इंटू 1, ठीक आहे, मायनस तिथं काय काय झालंय तर वरती x लिहूयात डिवायडेड बाय 2 अंडर रूट 7 मायनस 3x इंटू इथं किती येणार आहे? 7 चा डेरिव्हेटिव्ह आहे 0 मायनस मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 3, असं तुमचं तयार होईल आणि होल डिवायडेड बाय 7 मायनस 3x, असं तुमचं इथं क्रिएट होईल टर्म. परत पुढे आपण घेऊयात काय येते. dy by dx is equal to divided by 7 minus 3x as it is. वरती काय काय तयार झालेत बघा. अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x हा मायनस एक्स इंटू हा मायनस 3 आहे, म्हणजे प्लस येणार 3x अपॉन अंडर रूट 2 लिहायचं राहिला 2 इंटू अंडर रूट 7 मायनस 3x, राईट? इथपर्यंत तुमचा आन्सर ऍक्च्युली करेक्ट आहे. याला अजून पुढे तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. इथपर्यंत तुमचा आन्सर करेक्ट आहे. न्यूमरेटरची आपण ऍडिशन करू शकतो. न्यूमरेटरची ऍडिशन करायला गेलो तर थोडंसं क्रिटिकल तुमचं पुढे वाढत जाणारे टर्म्स, तरी आपण करूयात, कारण हे आन्सर दिसायला फार भारी दिसत नाहीये. त्याला मी नेक्स्ट पेजवर घेतो. dy by dx इज इक्वल टू, आता आपल्या न्यूमरेटरची ऍडिशन, आता मी तुम्हाला ऍडिशन करतोय, ठीक आहे ना, नवीन काय शिकवत नाहीये. अंडर रूट ऑफ 7 मायनस 3x प्लस 3x अपॉन 2 अंडर रूट 7 मायनस 3x अपॉन किती आहे? 7 मायनस 3x आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. सो बरोबर आहे तुमचं सगळं. आता पुढे आपल्याला काय काय करावं लागेल बघा. मग आता इथं न्यूमरेटरचा काय करायचंय, डिनॉमिनेटर सेम करायला. न्यूमरेटरला तुम्हाला ऍडिशन करायचे. डिनॉमिनेटर 7 मायनस 3x हा असाच राहील, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. आता वरती बघा, म्हणजे रूट ए प्लस बी अपॉन सी असं तुमचं थोडक्यात आहे. तुमचं इथं काय येणार आहे एक्झॅक्टली, या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं 2 इंटू 7 मायनस 3x, रूटला रूट कॅन्सल होणार आहे, प्लस 3x होल डिवायडेड बाय 2 इंटू अंडर रूट 7 मायनस 3x. परत सांगतो, हे नाही समजलं तर तुम्हाला 11वीत नाही 7वीत जाऊन बसावं लागेल. क्लिअर कट ऍडिशनचा कन्सेप्ट आहे. डिनॉमिनेटर सेम केलाय आणि आपण तिथं ऍडिशन केली आहे. तर वरती काय काय झालं, 2 इंटू 7 14 मायनस 6x मायनस 3x अँड डिवायडेड बाय 2 इंटू अंडर रूट 7 मायनस 3x. तुमचं तयार झालं इथं. what we are getting, dy by dx is equal to, आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर खाली येणार, वरती काय करायला तुमचं 14 मायनस 6x प्लस 3x मायनस 3x, डिनॉमिनेटर आपण खाली घेऊ शकतो 2 इंटू अंडर रूट 7 मायनस 3x इंटू परत डिनॉमिनेटर जो आपल्याकडे आहे 7 मायनस 3x तो तसाच राहील. असा तुमचा टर्म तयार होईल. अजून यात तुम्ही आन्सर चेंज करू शकता. म्हणजे ऍक्च्युली मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे तुमचं हे आन्सर करेक्ट आहे, राईट? तुमचं आता हे आन्सर सुद्धा करेक्ट आहे. याच्या पुढे थोडंसं अजून चेंज करायचं म्हटलं तर काय होणार आहे बघा, इज इक्वल टू, सॉरी,
सो 14 मायनस 3x डिवायडेड बाय 2. आता हा 7 मायनस 3x ही सेम टर्म आहे. अंडर रूट 7 मायनस 3x इंटू 7 मायनस 3x म्हणजे x इंटू रूट एक्स. एक्स इंटू रूट एक्स किती असतो? एक्स रेस टू 3/2. मल्टिप्लिकेशन पॉवरची ऍडिशन. या तुमचं तयार होणार आहे 7 मायनस 3x ब्रॅकेट रेस टू अंडर रूट म्हणजे 1/2 प्लस आणि दुसऱ्याची पॉवर 1 असणार आहे. व्हॉट वी आर गेटिंग 14 minus 3x divided by 2. So 7 minus 3x 1/2 plus 1 d/2. तो या आन्सर पर्यंत आपण पोहोचू शकतो dy by dx. चुकलं काहीतरी स्क्वेअर घ्यायला माझा. ठीक आहे. सो हे झालं तुमचं आन्सर. ओके. सो इट इज युअर dy by dx फायनल आन्सर. हे आन्सर पर्यंत तुम्ही पोहोचलात तरी पण वेल अँड गुड. राईट. ओके. एक 2-3 लेक्चर आपण स्पीड बऱ्यापैकी कमी ठेवणार आहे. नंतर मग आपण त्याला परत बघूयात काय करायचं ते. आता हे लेक्चर पॉज करतो. मला काय वाटलं तर पुढचं लेक्चर मी परत तुम्हाला कंटिन्यू आपण करूयात. ठीक आहे. अजून आपण काय क्वेश्चन बघत चाललेलो आहे पुढं. मी परत सांगते तुमचं जेवढं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कराल फक्त एकच नवीन कन्सेप्ट आहे. तुम्हाला काही टर्म्सला एक्स अझ्युम करायचे आणि पुढे जात जात त्या टर्म्सच्या तुम्हाला डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचंय. जो तुमचा 11वी मधला पार्ट होता त्याच पार्टला तुम्हाला पुढे जाऊन कॅरी फॉरवर्ड करत करत जायचं आहे. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर दिस लेक्चर. पुढच्या एका लेक्चर मध्ये आपण त्यातला काय पार्ट राहिलेला कव्हर करूयात.